अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। 10 सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी दिलेल्या अरबी खुतब्याचा मराठी भाषेत सारांश। प्रिय श्रोते हो, जेव्हा एखादी सामान्य ज्ञान असलेली व्यक्ती पाहते की काही मानव आहेत जे जमिनीवर असलेल्या सजीव अथवा निर्जीव वस्तूंची उपासना करतात, तर ज्याप्रमाणे हे कृत्य पाहून एकीकडे तो आश्चर्यचकित होतो, तर त्याचप्रमाणे त्याच्या हृदय कृतज्ञता व्यक्त करत म्हणतो की अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदी लौला अन हदानल्लाह। अर्थात आम्ही आभारी आहे त्या पालनकर्त्याचे ज्याने आम्हाला सन्मार्गावर चालण्याची सद्बुद्धी दिली। जर त्याचे मार्गदर्शन मिळाले नसते तर आम्हाला कधीही सन्मार्ग प्राप्ती झाली नसती। प्रिय श्रोते हो, एकेश्वरवाद व सत्य धर्माची ओळख ही अल्लाहची एक मोठी देणगी आहे, ज्याला ईमान असे म्हटले जाते, आणि या महान देणगीसारखी इतर कोणतीही देणगी नाही। सत्य धर्म हा मानवतेवर झालेली अशी कृपा वर्षाव आहे, ज्याच्यासारखी कृपा आणि उपकार दुसरा कोणताही नाही। सत्य धर्म जो सर्व मानवांसाठी यशस्वी होण्याचा एकमात्र खरा मार्ग आहे, त्याबाबतीत स्वतः अल्लाह आम्हा सर्वांचा पालन करता पवित्र कुरानमध्ये स्पष्ट सांगत आहे, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। याचा अर्थ असा की आज मी तुमच्या धर्माला परिपूर्ण केले आहे आणि असे करून तुमच्यावर नेहमीसाठी कृपा केली आहे आणि तुमच्यासाठी धर्म म्हणून इस्लामची निवड केली आहे। प्रिय बांधवांनो, इस्लाम म्हणजे अल्लाहच्या इच्छेला स्वतःला समर्पित करून टाकणे। सर्वशक्तिमान अल्लाहच्या मानवावर केलेल्या उपकारांपैकी एक उपकार हा आहे की त्याने आम्हाला खऱ्या अर्थाने श्रद्धावंत आणि सन्मार्गी बनविले आणि अशी श्रद्धा प्रदान केली जी सर्व प्रकारच्या भेसळपासून मुक्त आहे। संपूर्ण सृष्टीचे व अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ईश्वरवाणीच्या माध्यमातून भविष्यवाणी केली आहे की लवकरच लोक अनेक संप्रदायांमध्ये विभागले जातील आणि त्यांच्यामधून फक्त एक संप्रदाय यशस्वी ठरेल। पवित्र हदीस ग्रंथ तिर्मिजी शरीफमध्ये आहे, हजरत अम्र बिन आस रदियल्लाहु ताला अन्हु म्हणतात की प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले आहे की माझ्या अनुयायांवर बनु इस्राईलसारखी परिस्थिती येईल, ज्याप्रमाणे बनु इस्राईलची परिस्थिती होती, अगदी 2 बुटामध्ये ज्याप्रमाणे बरोबरी असते तशी, इथपर्यंत की जर कोणी आपल्या आईशी वाईट कृत्य केले असेल तर हे पण करतील। निश्चितच इस्राईलची 72 संप्रदायांमध्ये विभागली होती आणि माझे अनुयायी 73 संप्रदायात विभागले जाईल। त्यामधून फक्त एक समुदाय स्वर्गवासी असेल आणि बाकीचे सर्व नरकवासी ठरेल। लोकांनी विचारले, हे अल्लाहचे संदेष्टा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, स्वर्गवासी समुदाय कोणता असेल? प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी उत्तर दिले, जे माझ्या आणि सहाबांच्या वाटेवर असेल। अल्लाह सर्व शक्तिमानाने अहले सुन्नत वल जमात, ज्यामध्ये मातुरिदिया, अशाइरा आणि मुहद्दिसींचा समावेश आहे, यांचे मार्गदर्शन केले आहे आणि त्यांना इतर सर्व समुदायांपेक्षा उच्च दर्जा दिला आहे। वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनु शुहदा अलन नास। इब्ने कसीर रहमतुल्लाह अलैह यांनी या श्लोकावरील आपल्या भाष्यात म्हटले आहे की अल्लाहने तुम्हाला सर्वोत्तम समुदाय होण्याचा मान दिला आहे, जेणेकरून पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्ही सर्व समुदायांविरुद्ध साक्षीदार व्हा आणि सर्व लोकांना तुमच्या श्रेष्ठतेची खात्री पटावी। जेव्हा अल्लाह सर्व शक्तिमानाने या समुदायाला एक मध्यम समुदाय बनविले आहे, तर अल्लाहने त्याला एक परिपूर्ण धर्म आणि स्पष्ट शरीयत पण दिली आहे। म्हणून श्रद्धावंतांनी आपसात एकात्मता आणि एकोपा निर्माण केले पाहिजे। अहले सुन्नत वल जमातच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन व्यतीत केले पाहिजेत आणि पवित्र कुराण व पैगंबर मोहम्मद साहेबांचे खरे अनुयायी बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, लोक हो, नक्कीच मी तुमच्यामध्ये अशा 2 गोष्टी सोडून जात आहे, जर तुम्ही त्यांना घट्ट धरून राखाल तर तुम्ही कधीही भरकटणार नाही, आणि त्या आहेत अल्लाहचे पवित्र कुराण आणि पैगंबर वचने। म्हणूनच श्रद्धावंतांनी नेहमी एकात्मतेने राहावं, इतर श्रद्धावंतांना सोडून नवीन मार्गावर जाऊ नये,
कारण अल्लाहची मदत सर्व श्रद्धावंतांसोबत राहण्यात आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने जमहूर म्हणजे खऱ्या श्रद्धावंतांना सोडून वेगळा मार्ग काढला तर तो एकटा नरकात जाईल. हजरत अबू दर्दा रज़ियल्लाहु ताला अन्हु म्हणतात की प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले, लोक हो, तुम्ही खऱ्या श्रद्धावंतांच्या समुदायास घट्ट धरून राखा, कारण की लांडगा एकट्या बकरीची शिकार करत असतो. शेवटी अल्लाहशी प्रार्थना करतो की अल्लाह आम्हा सर्व मानवांना सन्मार्ग प्राप्त करो.